दादा काम आहे का? नाही आहे दादा काम माझ्याकडे. काका काम आहे का इथं? नाही नाही काय काम नाही जा. बाबा काय काम आहे का इथं? नाही ना, आमच्याकडे 2 मुलं आहेत ना. बघा ना काय असेल तर. नाही ना, पण 2 मुलं आहेत असून. साहेब काय काम आहे का गॅरेजचं? काम आहे तुला अनुभव आहे का थोडाफार काही? नाही ना काय. तुमच्याला अनुभव लागतो आम्ही नाही ना करतो. शेठ काय काम आहे का? अरे तुझं तर स्वीटचं दुकान आहे, तुला तर काय कामाची गरज आहे? शेठ आज माझ्या पप्पांनी मला चॅलेंज केले की माझ्या कष्टाने त्यांना मी ज्यूस पाजणार. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. त्या विटा उचल आणि ने तिथं. जरा पटापटा हात आलो, लोकांची सुट्टी व्हायची वेळ आली तरी आपलं हळूहळू काम चाललेलं आहे तुझं. हे घे तुझे 500 आणि परत काय मला तोंड दाखवू नको, तुला काय काम जमत नाही. जा. पप्पा हे बघा मी कष्टाने पैसे 500 रुपये आणले. अरे वा, शाबास बाळा. माझ्या पाठीला घाण सुद्धा लागली. अरे वा, बर चल आपण ज्यूस पिऊ. चल. 2 ज्यूस. अरे सौरभ, तू दिलेले 500 रुपये पडले रे. हो पप्पा असे कसे हरवू शकतात? माझे ते कष्टाचे पैसे आहेत. काय माहित बाळा, खिशात होते पैसे पण रस्त्यात येताना कुठं पडले वाटतं. हो पप्पा काय बोलताय? सिमेंटचं पोतं उचलले, रॅबिट उचलले, गट्टू उचलले. काय बोलताय तुम्ही? बर, आता कळलं तुला कष्टाचे पैसे का असतात ते. तुझे 500 रुपये गेला तर तू बरं इथपर्यंत आला आणि मी जे करतोय कष्ट त्याचं काय? माझे पैसे तू असे 2,000 5,000 10,000 असेच उडवतो तू. त्या पैशाचं काय रे? सॉरी पप्पा, आज कळालं की कष्टाच्या पैशाची किंमत काय असते. आज माझ्या कष्टाचे फक्त 500 रुपये हरवले तर मला आज किती तळतळ झाले आणि तुमचे मी एवढे पैसे उडवतोय. तुम्हाला किती दुःख झालं असं. मला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की कष्टाची पैशाची किंमत काय असते ते. धर हे तुझे 500 रुपये.